श्री स्वामी समर्थ। आज आपला विषय आहे की स्वामी समर्थांना नैवेद्य कसा दाखवावा, कोणता दाखवावा आणि का दाखवावा। तर श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली कायम आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात। ते कायम आपल्या भक्ताचा आधार बनतात। मग अशा आपल्या स्वामींना उपाशी ठेवणे बरोबर आहे का? तर नक्कीच नाही। कारण प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप स्वामी आपल्या घरात आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित असतात। तर नैवेद्य कोणता दाखवावा? सकाळी आपण जेव्हा देवपूजा करतो, म्हणजे सगळ्यांची देवपूजा सकाळी लवकर होत असणार, मग फक्त लहान बाळ ज्यांना असतं त्यांना उशीर होत असणार, तर ठीक आहे, काही प्रश्न नसतो। तर सकाळी देवपूजा झाल्यानंतर देवाजवळ एक दुधाची वाटी साखर टाकून ठेवावी व नंतर स्वयंपाक झाल्यावर देवाजवळ आपल्या घरात जे सात्विक अन्न आंघोळ झाल्यानंतर बनवलेलं असतं त्याचा नैवेद्य दाखवावा। आठवणीने त्या ताटात तुळशीचे पान ठेवावे। हातामध्ये पाणी घेऊन पाणी 3 वेळा ताटाभोवती फिरवावे व त्यामध्ये गायत्री मंत्र म्हणावा, जसे की ओम भूर्भुवः स्वहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मदेवाय स्वाहा, स्वामी समर्थाय नैवेद्य अर्पणस्तु असे म्हणून हात जोडून स्वामी समर्थांना तो नैवेद्य ग्रहण करण्याची विनंती करावी व ते ताट देवाजवळ थोडा वेळ म्हणजे 5-1 मिनिट देवाजवळ तसेच राहू द्यावे। नंतर ते ताट हात जोडून पुन्हा जेवायला घेऊन घ्यावे। आता बघा, बरेच लोक नैवेद्यासाठी वेगळी पोळी करतात, अर्थात टाकायला काही हरकत नाही, पण जर का गाय कुत्रा तुमच्या घराजवळ येत असेल तर त्याच दिवशी ती पोळी त्यांना द्या। उगाच 2-3 दिवस घरात कडक व्हायला ठेवू नका, कारण नैवेद्य दाखवून त्याचा प्रसाद जर कोणाला मिळाला नाही तर त्याचा मग काय अर्थ। मग यापेक्षा आपण एक करू शकतो की आपण देवाला नैवेद्य दाखवून तेच ताट आपण जेवायला घेऊ शकतो, म्हणजे हे सर्वोत्तम आहे। त्याचा प्रसाद, स्वामी समर्थांचा प्रसाद आपल्या सगळ्यांना मिळेल। आता बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की देव हा वासाचा भुकेला असतो, स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवून काय उपयोग? तर नाही, स्वामी समर्थ आपल्या घरात आहेत, आपल्या सदस्यांपैकी एक आहेत, आपले वरिष्ठ आहेत। कायम त्यांचा आशीर्वाद आपल्या घरावर राहण्यासाठी, आपल्या संकटांचे निरसन करण्यासाठी ते कायम आपल्या पाठीशी असतात। म्हणून त्यांना रोज नैवेद्य दाखवावा। सकाळी 1 टाईम जरी तुम्हाला जमत असेल तर दाखवावा। ज्यांना रोज सकाळी संध्याकाळ 2 टाईम जमतो त्यांनी 2 टाईम दाखवावा आणि आपल्या स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये राहावे। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।